तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपल्या क्लासमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण जवळपास 9 उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याची एंट्री करणार आहोत। जनरल एंट्री करत असताना कोणकोणत्या रूल्स आपल्याला यूज करायचे आणि कशा पद्धतीने रूल्स आपण यूज करणार आहोत हे 100% महत्त्वपूर्ण असं सब्जेक्ट आहे आणि महत्त्वपूर्ण या सब्जेक्ट मधूनच जनरल एंट्रीज हे बेस आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आला पाहिजे। हा एवढा महत्त्वाचा आहे की यामध्ये गोल्डन रूल जेवढे महत्त्वपूर्ण आहेत त्याच पद्धतीने याची प्रॅक्टिस करणं सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच या 9 उदाहरणाच्या व्यतिरिक्त कुठलंही नवीन असं उदाहरण येणार नाही किंवा आले तरी एंट्री हे तुम्हाला निश्चितपणे करता येणार आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यात पहिलं उदाहरण घेतलेलं आहे आणि त्यासोबतच प्रत्येक म्हणजे कुठलेही उदाहरण असेल त्यामध्ये हेच एंट्री पहिले करावं लागते ते म्हणजे आपले कॅपिटल आणण्याची। कारण बिझनेस जो आहे तो आपण सुरुवात करतो कुठून तर बिझनेसमध्ये कॅपिटल आणण्यापासून। मग ठीक आहे, ओनरने कॅपिटल आणलेलं आहे। जसं आपण एक उदाहरण बघू की कमेन्स बिझनेस विथ द कॅश 70,000 रुपीज। ओनरने काय केलं किंवा मालकाने काय केलेलं आहे की 70,000ची कॅश आपल्या दुकानामध्ये म्हणा किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीमध्ये आणलेली आहे। तर कमेन्स बिझनेस विथ कॅश 70,000 रुपीज। कॅश आणली, कॅशला कुठला रूल लागतो? कॅश म्हणजे आहे आपली संपत्ती म्हणजेच रिअल अकाउंट आणि रिअल अकाउंटचा जो गोल्डन रूल आहे तो आपल्याला सांगते की डेबिट वॉट्स कम्स इन अँड क्रेडिट वॉट्स गोज आउट। मग डेबिट वॉट्स कम्स इन म्हणजेच आपल्या बिझनेसमध्ये जर कॅश येत असेल तर कॅश आपण काय करायची आहे? डेबिट करायची आहे। आणि आपल्या बिझनेसमध्ये आपण कॅपिटल हे आणलेलं आहे, कॅपिटलला पर्सनलचा आपण रूल लावणार आहोत। त्यामुळे क्रेडिट द गिव्हर, जे गिव्हरचा अकाउंट आहे त्याला आपण क्रेडिट करणार आहोत म्हणून कॅपिटल अकाउंट आपण क्रेडिट करणार आहोत। त्यामुळे आपली जी एंट्री होते ती कॅश अकाउंट डेबिटेड आणि क्रेडिट अकाउंट कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड म्हणून। त्यानंतर दुसरं उदाहरण पाहतो आपण की डिपॉझिट कॅश इनटू बँक ऑफ इंडिया 10,000 रुपीज। आपण आपल्या जवळचे पैसे हे बँक ऑफ इंडिया मध्ये डिपॉझिट करणार आहोत म्हणजेच आपल्या जवळचे पैसे आपण बँकेला देणार आहोत। म्हणजे फायदा कोणाचा होणार आहे तर बँकेचा। म्हणून बँक ऑफ इंडिया अकाउंट जे आहे ते डेबिटेड होणार आहे। डेबिटेड कसं की त्याला जर आपण बँकेला पर्सनल अकाउंटचा नियम लागतो तर डेबिट द रिसिव्हर कोण घेत आहे पैसे? बँक घेत आहे। तर बँक ऑफ इंडिया अकाउंट काय करणार आहोत आपण? डेबिटेड करणार आहोत। आणि एकंदरीत आपल्याकडून काय गेलेली आहे? कॅश। कॅशला कुठला रूल लागतो तर रिअल अकाउंटचा आणि रिअल अकाउंटचा जो रूल सांगतो की क्रेडिट वॉज गोज आउट। आपल्याकडून काय गेलेलं आहे? कॅश गेलेली आहे म्हणून क्रेडिट वॉज गोज आउट हा वाला गोल्डन रूल्स आपण इथे यूज करणार आहोत ते म्हणजे रिअल अकाउंटचा। त्यानंतर तिसरं उदाहरण पाहत आहोत आपण की विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज 5,500 रुपीज। तर या उदाहरणामध्ये कुठल्याही पद्धतीचे प्रॉब्लेम्स असेल तर कमेंट्स करून तुम्ही मला विचारू शकता। पुढचा व्हिडिओ करून त्या म्हणजे ते जे उदाहरण आहे मी आणखी एक्सप्लेन करून सांगेल, आणखी उदाहरणं तुमच्यासाठी घेऊन येईल। कशा पद्धतीचे अकाउंटचे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह पाहिजे हेही मला नक्की सांगा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल। तर विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज 5,500 रुपीज। तर आपण काय केलं? 5,500 रुपये पैसे जे आहे ते बँक ऑफ इंडिया मधून आपण आपल्या यूज करण्यासाठी काढले। तर आपल्याकडे काय आलं आहे? कॅश। म्हणजे कॅश आले तर पर्सनल अकाउंट काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर आणि रिअल अकाउंट सांगतो की डेबिट वॉट्स कम्स इन। तर इथे बघा कॅश आलेली आहे ते कॅशला जो आपण रूल्स लावतो ते आहे की डेबिट वॉट्स कम्स इन म्हणून कॅश अकाउंट डेबिट वॉट्स कम्स इन आपण कॅश अकाउंट डेबिटेड करू। आणि कुठून काढलेले आहे तर बँक अकाउंट मधून म्हणजे बँक अकाउंट डेबिटेड आपण क्रेडिट करू पण बँकेने आपल्याला दिलेले आहे म्हणजे क्रेडिट द गिव्हर नुसार म्हणजेच पर्सनल अकाउंटच्या नुसार आपण हे क्रेडिट करणार आहोत। म्हणून आपली एंट्री होते की कॅश अकाउंट डेबिटेड अँड बँक ऑफ इंडिया काय होते? क्रेडिटेड होते। चौथ्या नंबरची आपण एंट्री पाहतो की परचेस ऑफ गुड फॉर कॅश 5,000 रुपये। आपण काय केलेली आहे? गुड्सची खरेदी केलेली आहे आणि आपल्याकडे गुड आले, ठीक आहे। मग परचेस अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिटेड। कारण जे खरेदी आहे ना ती नगदी आहे त्यामुळे कॅश गेली पूर्ण आणि खरेदी म्हणजेच परचेस अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिट केलेलं आहे। त्यानंतर परचेस गुड्स क्रेडिट फ्रॉम किरण स्टोर 6,000 रुपये। आता इथे एक स्पेशल नोट सांगायची ते म्हणजे किरण स्टोर सांगितलेलं आहे आणि हे जे उदाहरण आहे उधारीवरचा व्यवहार आहे त्यामुळे कॅशचा उल्लेख इथे असणार नाही, उधारीवरचा व्यवहार आहे आणि इथे पैसे दिलेले नाही त्यामुळे आपण नाव लिहू। तर आपल्याकडे काय आले? गुड्स आले त्यामुळे आपण पैसे दिले नाही म्हणून आपण तिथे परचेस लिहिलं की परचेस अकाउंट डेबिटेड आणि किरण स्टोअर कॅश जाणार नाही म्हणून कॅश लिहिणार नाही आणि किरण स्टोअर अकाउंट क्रेडिटेड 6,000 रुपये। तर अशा प्रकारे हे परचेस अकाउंट आणि किरण स्टोअरची आपण एंट्री केलेली आहे। सोल्ड गुड्स फॉर कॅश 3,000 रुपीज। आता इथे 3,000 रुपयाला आपण
गुड्स विक्री केलेली आहे तर आपल्याकडे काय यायला पाहिजे, कॅश यायला पाहिजे. म्हणून कॅश अकाउंट डेबिटेड. आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं इथं नाव लिहायचं नाही, तर विक्री लिहायचं, सेल्स लिहायचं. का बरं, कारण इथे कॅश आली, आपल्याजवळचा माल गेला, आपण डायरेक्ट इथे विक्री लिहून टाकली. जसं इथं आपण परचेस लिहिलं, इथे परचेस लिहिलं खरेदी असल्याच्या नंतर, इथे सेल्स लिहिलं. म्हणून कॅश अकाउंट डेबिटेड, सेल्स अकाउंट क्रेडिटेड. आता हे सोल्ड गुड्स टू रोहिणी 9,000 रुपये. आता इथे नाव दिलेलं आहे त्यामुळे उधारीवरचा व्यवहार आहे. आणि आपण जर माल विकला असेल 9,000 रुपये तर रोहिणी अकाउंट डेबिटेड आणि सेल्स अकाउंट क्रेडिट. आपण माल विकला आहे म्हणून सेल्स अकाउंट क्रेडिट केलं. आणि हे जे रोहिणी आहे ते रोहिणी अकाउंट आपण डेबिटेड केलं. कॅशचा व्यवहार नाही आहे, उधारीवरचा व्यवहार आहे म्हणून अशा प्रकारची इथे एंट्री होती. कॅशचा उल्लेख होत नाही. रिसिव्ह डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय, नॉमिनल अकाउंटचा नियम लागतो. आणि एक प्रकारे आपला जर फायदा होत असेल तर आपण काय करायचं, कॅश अकाउंट डेबिटेड करायचं आणि डिव्हिडंड अकाउंट आपण क्रेडिट करायचं. तर नॉमिनल अकाउंटचा जो आपला रूल सांगतो तो सांगतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर अशा प्रकारे इथे आपल्याला डिव्हिडंड जो आहे तो फायदा आहे. त्यामुळे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणून आपण इथे काय केलं, डिव्हिडंड जो आहे तो काय केला याला क्रेडिट केलेला आहे. आणि कॅश आली म्हणून कॅश आपण डेबिट केलं. कॅशला आपण रिअल अकाउंटचा नियम लागतो. त्यानंतर आहे पेड ऑडिट फीट. एक प्रकारचा खर्च आहे, याला सुद्धा नॉमिनल अकाउंटचा रूल लागतो. आणि नॉमिनल अकाउंटचा जो रूल आहे तो आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून डेबिटचं नाव घ्यायचं की डेबिट अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिटेड. कारण आपल्याजवळची रक्कम गेली आणि आपलं जे काही खर्च असेल ते आपण पूर्ण केला. म्हणून डेबिट अकाउंट डेबिटेड, ऑडिट फीज अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची इथे एंट्रीज होऊन जाईल. तर या 9 एंट्रीच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची नवीन अशी एंट्री येणार नाही. आणि आलंही तरी आपल्या गोल्डन रूल्समध्ये बरोबर बसते. ओळखायचं असते की रिअल अकाउंट आहे की नॉमिनल अकाउंट आहे की पर्सनल अकाउंट आहे. हे प्रॅक्टिसने होते सगळं काही, प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त नाही. प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये या, कमेंट्स करा. तुम्हाला महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ कोणता पाहिजे, कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट्स करून नक्की जा. मराठीमधले टॉपिक आहे अगदी सोपी भाषेमध्ये, ट्युशनसारखी अगदी तुम्हाला इथं मदत